नमस्कार, मी रंजिता माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज बनवूया झटपट वर्षभर टिकणारा मेथंबा अगदी सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एक कच्ची कैरी घेतली, ही 300 ग्राम आहे वजनाला म्हणाल तर। कैरी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, कोरड्या कपड्याने पुसून घ्यायची, कोरडी करून घ्यायची। कच्च्या कैरीची छान अशी वरची साल काढून घ्यायची। तुम्हाला जर काढायची नसेल तर नाही काढली तरी चालेल। मी इथे छान अशा पद्धतीने साल काढून घेते आणि आंबा वजनाने नाही घेतला तरी चालेल, कारण की या कच्च्या कैरीला आपण कट केल्यानंतर कपानी किंवा वाटीने मोजून घेणार आहोत। कैरी कट करताना मला वाटलं होतं कैरी मधली गुठळी पकली नसेल, पण पकलेली आहे। गुठळी पकलेली असल्यामुळे अशा पद्धतीने कट करून घेते। गुठळीचा भाग कट होत नव्हता, त्यासाठी गुठळीचा भाग न कट करता अशा पद्धतीने वरच्या साइडनीच कट करून घेत आहे। कट करताना तुम्हाला हव्या त्या साइज कैरीचे तुकडे तुम्हाला हव्या त्या साइजचे तुम्ही कट करू शकता। मी इथे छोट्या साइज मध्ये कट करणार आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही लांब लांब असे कट पण करू शकता। मी माझ्या चॅनलवर कैरी पासून अशा भरपूर रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत, ते बघितल्या नसतील तर नक्की बघा। लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते, नक्की चेक करा। तुम्हाला रेसिपीज कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका। विदर्भामध्ये लग्नाच्या पंक्तीत वाढल्या जाणारी खूप टेस्टी अशी लुंजीचा व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो पण व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला नक्की ती रेसिपी आवडेल। अशा पद्धतीने छोटे छोटे कैरीचे तुकडे करून घेतले मी। तुम्हाला हवं तर तुम्ही थोडे थोडे लांब तुकडे पण कट करून घेऊ शकता। मस्त अशा ताज्या ताज्या कैऱ्या मार्केटमध्ये येत आहेत आणि या सीझन मध्ये भाजी खाऊशी वाटत नाही, पण असे चटपटीत पदार्थ खूप खावसे वाटतात। आणि भाजी खायचा कंटाळा आला असेल तर या मेथंब्यासोबत तुम्ही एक भाकरी सुद्धा आरामात खाऊ शकता। खूप टेस्टी होतो आणि टिकतोही। मी या व्हिडिओच्या आधी नुकताच मावा कुल्फीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। खूप सोप्या पद्धतीने रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, बघितली नसेल तर नक्की बघा आणि नक्की ट्राय करा। खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे। कट केलेल्या कैरीच्या फोडी मोजून घेतल्या, 1 कप आणि थोड्याशा शिल्लक आहेत। लगेच गॅसवर कढई ठेवली, अर्ध पळी तेल टाकलं। तेल छान मीडियम गरम झाल्यानंतर 1 चम्मच मोहरी टाकली, 1 चम्मच मेथी दाणे, 2 वाळलेल्या मिरच्या कट करून टाकल्या, थोडासा हिंग टाकायचा। तेलामध्ये छान परतून घ्यायचं हलकासा रंग बदलेपर्यंत। त्यानंतर कट केलेले कैरीचे तुकडे टाकायचे, तेलामध्ये छान अशा पद्धतीने मिनिटभर परतून घ्यायचे। गॅस मीडियम किंवा स्लो ठेवायचा आणि त्यानंतरच अशा पद्धतीने परतून घ्यायचे। झाकण ठेवायचं, गॅस अगदी स्लोच ठेवायचा आणि वाफेवर हलकेसे शिजून घ्यायचे। कैरीच्या फोडी शिजायला फार काही वेळ लागत नाही, 1 ते 2 मिनिटातच अशा पद्धतीने शिजून होतात। खूप जास्त शिजवायचे नाही, गूळ टाकल्यानंतर पण आपण शिजवणार आहोत, त्यानंतर मग ते जास्त शिजतात। कैरी छान सॉफ्ट झालेली आहे। अर्धा ते पाऊण कप गूळ टाकलेला आहे मी इथं, पाऊण कपला थोडासा कमी। कैरी खूप आंबट असेल तर पाऊण कप किंवा 1 कप टाकला तरी चालेल। गूळ चांगला मिक्स करून घ्यायचा, त्यानंतर थोडीशी हळद टाकायची, अर्धा चम्मच तिखट टाकायचं, अर्धा चम्मच मीठ टाकायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं आणि हे सगळं छान असं शिजवून घ्यायचंय आपल्याला। हलकसं घट्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं। गॅस अजिबात मोठा करायचा नाही, नाहीतर कढईला लगेचच मिश्रण चिपकायला लागेल, जळायला लागेल। गूळ विरघळल्यानंतर शिजायला याला काहीच वेळ लागत नाही, अगदी 2 ते 3 मिनिटात बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट व्हायला लागते। बघू शकता मस्त अशा पद्धतीने घट्ट झालेला आहे। यापेक्षा जास्त घट्ट करायचं नाही, कारण की थंड झाल्यानंतर आणि घट्ट होते हे मिश्रण। गॅस बंद केला, मिश्रण छान थंड होऊ द्यायचं। कोरड्या भरणीमध्ये भरून ठेवायचा। भरणीमधून खायला काढताना पाण्याचा हात लागू द्यायचा नाही। मस्त असा टेस्टी आंबट गोड तिखट चटपटीत मेथंबा आपला रेडी आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। मी सोपीशी रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली, तुम्ही कशा पद्धतीने बनवता, तुमची काही वेगळी पद्धत आहे का, कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा।